नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8व्या आणि 9व्या हप्त्याचे मिळून 4,000 रुपये, त्याचबरोबर पीएम किसान सन्मान निधीच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे 6,000 रुपये या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। याची पुराव्यासह माहिती जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आपलं जे केंद्रीय कृषी मंत्रालय आहे त्यांची अधिकृत अपडेट मी तुम्हाला वाचून दाखवतो आहे। पीएम किसानचा 22वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता जारी केला जाणार आहे। हा कार्यक्रम गुवाहाटी, आसाम येथून होईल। सुमारे 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये डायरेक्ट म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जाणार आहे। ठीक आहे। त्यानंतर 18,650 कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांना वितरित केली जाईल। 13 मार्च 2026 हा दिवस पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे। 13 मार्च 2026च्या सायंकाळी किंवा त्यानंतर 1 ते 2 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधीच्या 22व्या हप्त्याचे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहे तारखेला 13 मार्चला। आता त्यानंतर आपण दुसरी एक अपडेट बघू की आपण अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये समज झाला होता, तो कालच्या व्हिडिओमधून आपण दूर केलेला आहे की नमोची शेतकरी योजना ही बंद झालेली नाही, मात्र त्याच्यामध्ये एक वेगळ्या हेड खाली पैसे टाकले जायचे। आता काय केलेले त्यांनी, एक जे बजेट हेड जे आहेत ते म्हणजे सामाजिक न्याय असेल, त्याच्यानंतर मागास प्रवर्ग असेल, याच्यामध्ये ते केलेले आहेत। त्याबद्दलची अपडेट थोडक्यात जाणून घेऊयात। महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत अनुसूचित जाती एससी स्वतंत्र बजेट हेड तयार करण्यात आलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत तो निधी राखण्यात आलेला आहे। त्यानंतर दुसरी अपडेट मी तुम्हाला शासन निर्णय सुद्धा स्क्रीनवर दाखवतो आहे। त्या संदर्भातले 9 मार्चचा शासन निर्णय जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे। दोन्ही आहेत, एक एसटी संदर्भातला आहे, एक एससी संदर्भातला आहे। म्हणजेच काय, अनुसूचित जमाती पण आणि अनुसूचित जाती पण। दुसरं बघा, महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र बजेट हेड तयार करण्यात आलेले आहे। आता लवकरच शासन निर्णय काढून म्हणजे 8वा आणि 9वा हप्ता, कारण की 21वी जी किस्म होती किंवा 21वा हप्ता जो होता पीएम किसानचा त्याच्यासोबत आपला 8वा हप्ता होता। आता पीएम किसानचा 22वा 13 मार्चला येतोय, त्यासोबत आपला 9वा म्हणजे तो 8वा आणि हा 9वा 2 + 2 म्हणजे 4,000 आणि पीएम किसानचे 2,000 असे 6,000 रुपये या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्याच्यापैकी 13 मार्चला 2,000 रुपये तर पीएम किसानचे जमा होणार आहेत। अशा पद्धतीची महत्त्वपूर्ण अपडेट होती। शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असेल बेल आयकॉन दाबा। तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो। आपला ज्ञानेश्वर खरात पाटील, धन्यवाद।